आता पुढील प्रश्न येतो, इन्व्हेस्टमेंटचे किती प्रकार आहेत. तर तुम्ही शेअर घेतल्यानंतर तो किती दिवस होल्ड करताय त्यावर तुमचे इन्व्हेस्टमेंटची पद्धती काय होणार आहे, प्रकार काय होणार आहे, चेंज होणार आहे. सो समजा तुम्ही एखादा शेअर घेतला आणि तो 1 दिवसापासून 3 महिन्यापर्यंत होल्ड केला ना आणि विकून टाकला, तर तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटला म्हणतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट. 3 महिन्यापासून 1 वर्षापर्यंत जे एखादा शेअर घेतला, 6-7 महिने ठेवला, विकून टाकला, तर तुम्ही कुठल्या पद्धतीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आहात, तुम्ही मिड टर्म या इन्व्हेस्टमेंट मध्ये काम करताय. आणि जर तुम्ही एखादा शेअर घेऊन होल्ड केला लॉंग टर्म 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, तर त्या इन्व्हेस्टमेंटला आपण म्हणतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, जे की 1 वर्षापेक्षा जास्त जर शेअर होल्ड करून ठेवलेला असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रकाराला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असं म्हणतात. परंतु जर शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, लॉंग टर्मचा तुमचा व्ह्यू आहे, तर कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्हाला शेअर काय करावा पाहिजे, होल्ड केला पाहिजे. माइंडसेट करून ठेवलं पाहिजे की 5 वर्ष तरी हा शेअर मी होल्ड करणार आहे, तरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचे खूप चांगले बेनिफिट्स मिळू शकतात.